बारामतीच्या पोटनिवडणुकीतून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी माघार घेतलेली आहे. खरं तर कालपर्यंत लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढण्यावरती ठाम होते. गेले 1 महिना झालं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष बारामतीच्या या विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे लागलेलं आहे. आज अचानक लक्ष्मण हाके यांनी मी या निवडणुकीतून माघार घेतोय असं प्रसारमाध्यमांना सांगितलं. लक्ष्मण हाके माझ्याबरोबर आहेत. काय घडलं? महिना झालं गाव दौरे करताय, बारामती पिंजून काढली आहे, शेवटच्या क्षणापर्यंत निवडणूक लढण्यावर ठाम होता. आज पत्रकार परिषदेत घेत तुम्ही स्पष्ट केलं की मी निवडणुकीतून माघार घेतोय. मी जे फिरलो त्याने मला बारामतीच्या समस्या कळल्या, प्रश्न कळले. बारामतीचा विकास जो देशाला दिसतो, विकास झालाय का तर झालाय, पण तो समतोल नाही झाला, असमतोल झाला. काही भागाचा एवढा विकास झालाय की आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर म्हणावं की काय अशी परिस्थिती आहे. पण काही भागामध्ये अशी परिस्थिती आहे की तिथले प्रश्न एकदम बेसिक प्रश्न सुद्धा सुटलेले नाहीत. लोकांच्या घरावरचं जे पत्र आहे आणि ड्रेनेज लाईन आहे तिचा स्फोट सुद्धा झालेला आहे. आणि हे मी काय राजकीय बोलायचं म्हणून बोलत नाही किंवा कुठल्या नेतृत्वाला समोर ठेवून बोलायचं म्हणून मी फक्त बोलत नाही, तर मी तिथल्या सिवनची सुद्धा भेट घेतलेली. सिवनला तुम्ही आता कॉल केला तर ते सांगतील तुम्हाला. प्रश्न असे आहेत. मग हे प्रश्न बारामतीत सुद्धा असू शकतात हे मला लोकांमध्ये फिरलो त्याच वेळी कळले ना. हे सोडवण्यासाठी तुम्ही लढणार होता? निश्चित लढणारच आहे ना, लढणारच ना. त्यांचे प्रश्न, त्यांची जी काही आता आपण जी काही भूमिका घेतलेली आहे, आम्ही सत्ताधाऱ्याकडे घेऊन जाऊ, प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. नाही सुटले पुन्हा आपलं चलो आगे चलो, आपलं आंदोलन, आपले मोर्चे, आपला आवाज, विरोधकाची स्पेस भरूनच काढली पाहिजे ना. गेले 1 महिनाभर वाटत होतं की बारामतीची निवडणूक काहीही केलं तर लक्ष्मण हाके लढतील आणि लढतील. मग रात्रीत युटर्न का? बघा, एक महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या पदावर बसलेली, ती पवार कुटुंबियातली आहे किंवा दादांच्या पत्नी आहेत, हा प्रश्न 2 मिनिटं आपण बाजूला ठेवू. पण एक महिला उपमुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर आपल्या व्यवस्थेमधला अर्धा घटक, महाराष्ट्रामधलं एवढं सर्वोच्च पद महिलेला प्रथम मिळालेलं आहे. आणि हा जो काही विषय आहे आणि त्यांचा एक रिक्वेस्ट कॉल हा माझ्यासाठी विचार करणारा होता. आणि निवडणुका अनेक आहेत ना, आंदोलन, सरकार, प्रश्न, ह्या गोष्टी चालूच राहणार आहेत. आणि लोकशाहीमध्ये तशी व्यवस्थाच आहे. तुम्ही जसं म्हणता त्यांचा एक कॉल माझ्यासाठी विचार करणारा होता, असं काय बोलल्या सुनेत्रा पवार की तुमचं मत परिवर्तन झालं? 2च वाक्य आहेत, सहकार्य करा. एवढं हे असू शकतं. निवडणुकीला ज्यावेळी सामोरं, अरे प्रश्नच नाही ना, एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीनं काय त्यांच्या बरोबर काय अजून काय अपेक्षित आहे? अख्खी बारामती म्हणते सहानुभूतीची लाट आहे, दादांनी काम केलंय, ही निवडणूक सोडून द्या, पुढच्या निवडणुकीत सगळ्यांनीच लढा, लोकशाही आहे, लढलंच पाहिजे, एवढं सगळं सांगत होते, सगळं चाललं होतं. तुम्ही मात्र तुमचे प्रश्न मांडत होता, अधिकार आहे तुमचा, तुम्ही लढायचंही म्हणत होता, तुमचे समर्थक तुमच्या विश्वासही टाकत होते. मग अचानक भावनिकता कुठून निर्माण झाली? सांगितलं ना, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या महिला उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचा कॉल माझ्यासाठी विचार करणारा होता. साधा प्रश्न आहे ना. आणि प्रश्न तुम्ही जे म्हणताय, बराच वेळ झाला तुमचा जो रोख आहे, प्रश्न आहेतच ना, प्रश्न आहेतच ना. बारामतीच्या नेतृत्वानं देशाचं नेतृत्व केलंय ना, म्हणून प्रश्न सुटलेत का? नाही. आज आपली भारताची अर्थव्यवस्था जगातल्या 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर आहे. म्हणजे समतोल विकास आहे. आणि आता इथे प्रश्नच संपलेत, आता विरोधकांना सेच नाही, असं तुमचं म्हणणं आहे का? प्रश्न संपले नाहीत म्हणून ते सोडवण्यासाठीच लक्ष्मण हाके आखाड्यात पाहिजे होते बारामतीकरांना किंवा तुमच्या समर्थकांना पाहिजे होते. पण आज अचानक हा निर्णय झालाय की ज्यामुळे सगळ्यांना धक्का बसलाय. आमचे सगळे समर्थक आहेत, आम्ही सगळ्यांनी डिस्कशन केलेलं आहे, चर्चा केलेली आहे, चर्चेतूनच निर्णय घेतलेला आहे. विषय तो नाहीच आहे. तुम्हाला फडणवीसांचाही फोन आला, वरिष्ठ मंडळींचे सगळ्यांचे कॉल झालेले आहेत, रिक्वेस्ट कॉल झालेले आहेत. मी एक आंदोलक आहे, माझे प्रश्न हे राहणारच आहेत. मी त्यांच्याबरोबर त्यांचा ओबीसीच्या प्रश्नांसंदर्भात फडणवीसांशी बोलणं झालं तुमचं? हो, आमचं जे आम्ही नाराज आहोत हे मी बोलतोयच ना. नाराज आहोत, आमचे प्रश्न सुटत नाहीत, महायुतीला निधी मिळत नाही, बजेटरी तरतूद होत नाहीत, महामंडळांना अध्यक्षपद भेटत नाहीत. तुम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना प्रत्येक जातीचं एक आर्थिक विकास महामंडळ महापुरुषांच्या नावानं स्थापन केलंय. त्याला अजून अध्यक्ष नाही, साधा शिपाई भेटला नाही, साधं कार्यालय भेटलं नाही. हे प्रश्न आहेतच. त्या प्रश्नावर कुठेही आम्ही हे डेलिगेशन घेऊन जाऊ. आणि नाही काम केलं, सुरू आहे आमची लढाई. यावर आश्वासित केलं मुख्यमंत्री फडणवीसांनी? काय कसं करू? आश्वासित, हे बघा तुमचं डेलिगेशन घेऊन या, आपण त्याच्यावर सकारात्मक चर्चा करू. प्रश्न सुटले तर वेल अँड गुड, प्रश्न नाही सुटले तर जी काही विरोधकांची स्पेस आहे, आमची समस्यावरती आवाज उठवण्याची जी काही आम्हाला घटनेनं स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याच्यावर आम्ही काम करत राहू ना. जरी निवडणुकीतून माघारी घेतली असली तर लक्ष्मण हाकेंचा हा लढा पुढे असाच चालू राहणार? प्रश्नच नाही, तसूभर सुद्धा मागे येणार नाही, इंचभर सुद्धा मागे येणार नाही. प्रश्न सुटत नसतील तर कुठलीही व्यक्ती आणि कुठलीही सिस्टीम आणि कुठलाही पक्ष, आम्ही कुठल्या पक्षाचे सदस्य नाही आहोत, त्यामुळे आम्हाला
या व्यवस्थेमध्ये जो आवाज उठवण्याचा जो संविधानात्मक अधिकार आहे त्या अधिकाराचा आम्ही पुरेपूर वापर करू आणि आमचे प्रश्न सोडवण्यासाठी इथल्या व्यवस्थेचं लक्ष केंद्रित करू. तुम्ही विनंतीला मान दिला एवढ्या नेत्यांच्या, जसं तुम्ही म्हणला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार किंवा अनेक नेते, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे तुम्हाला आता भेटले, प्रत्येकाने विनंती केली. मोठे नेते आहेत राजकारणात, ते अगदी खरं आहे, भावनिकतेची लाट आहे. महिला मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राच्या, ज्या पहिल्यांदा या ठिकाणी त्या खुर्चीवर विराजमान झालेल्या आहेत आणि तुम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. पण यामध्ये कुठेतरी विश्वासार्हता डागाळली जाते असं वाटत नाही? अरे काय करतोय आम्ही, पाठिंबा तर देतोय ना. विश्वासार्हतेचा प्रश्न काय, डागाळण्याचा प्रश्न येतो कुठं? मी माझ्या प्रश्नाशी कुठं काही कॉम्प्रोमाइज वगैरे केलं का? कर नाही, त्याला डर कशाची आहे? एवढ्या मोठ्या माणसांचा कॉल हा एका आंदोलकाला विचार करू नये त्यावरती केला पाहिजे ना. एक एवढ्या निर्णय प्रक्रियेमध्ये सर्वोच्च स्थानी असलेल्या व्यक्तीने जर आपल्यासाठी कॉल केला तर आपण विश्वास टाकला पाहिजे ना. कुठेतरी दबावातूनच तुम्ही निर्णय घेतला अशी चर्चा आहे. खरं आहे, दबाव वगैरे काय? दबाव घेणारा लक्ष्मण हाके नाही. तुम्ही 4 वर्ष बघितलेलं आहे. लक्ष्मण हाके रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. आता सुनेत्रा पवारांच्या उमेदवारी दाखल करण्यासाठी जाणार, काय निरोप आलाय? बरणे म्हणाले थोडा वेळ द्या की ते होईल सगळं. प्रचारात सहभागी होणार सुनेत्रा पवार? थोडा वेळ द्या की, थोडा वेळ द्या की, दिसेल ना तुम्हाला. काल तुम्ही सांगितलं होतं थोडा वेळ द्या आणि त्यानंतर आता असा झाली ना मोठा भूमिका. धमाका केला तुम्ही. बघा, राजकारणामध्ये समय सूचकता, एका मिनिटाला महत्व असतं. ते महत्व तुम्ही जाणता आणि तुम्हाला माहिती आहे ना. सुनेत्रा हाकेंनी जर सांगितलं प्रचारात, सॉरी माफ करा, सुनेत्रा पवारांनी जर सांगितलं की प्रचारात सहभागी व्हा, तर होतील हाके? बघू ना, विचार करू केलेला. खूप खूप धन्यवाद. हे होते ओबीसी नेते लक्ष्मण हाके. कोणत्याही दबावातून हा निर्णय घेतलेला नाहीये. राज्यातील बडे बडे नेते असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, स्वतः उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार असतील, त्यांनी मला विनंती केली आणि म्हणूनच कुठेतरी मी त्यांचा विचार केला आणि त्यांचा आदर करत हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. देवा राखोंडे, NDTV मराठी, बारामती.